मित्रांनो, आर्य चाणक्य यांच्यावर आतापर्यंत मी बरेच व्हिडिओ बनवले, कारण त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये बऱ्याचशा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य केल्या होत्या. चाणक्य नीतीचा आधार घेऊन त्यांनी एक सामान्य बालक चंद्रगुप्तला मौर्य साम्राज्याचा राजा बनवले आणि पुढे जाऊन तो चंद्रगुप्त मौर्य या नावाने प्रसिद्ध झाला आणि नंतर त्याने अखंड भारताची निर्मिती केली. चाणक्य नीतीचा जो कोणी अभ्यास करतो आणि आचरणात आणतो त्याला सुख, शांती, ऐश्वर्य, समाधान सर्व गोष्टींची प्राप्ती होते. चाणक्यांनी 3 अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्यात नेहमी माणसाने संतुष्ट राहिले पाहिजे. या 3 गोष्टीत माणूस जर संतुष्ट राहिला तर तो त्याचे पूर्ण आयुष्य आनंदाने आणि समाधानाने जगेल. चला तर मग बघूयात कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल. शहाणपण मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पहिला तो श्लोक बघूया. संतोष स्त्रीषु कर्तव्य, सोदारे भोजने धने, त्रिषु चैव न कर्तव्य, अध्ययने जपदानयो. पहिली गोष्ट, पत्नी. माणसाने नेहमी आपली पत्नी जशी आहे तशी त्याच्यावर समाधानी राहिले पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा लग्नाच्या आधी आणि लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात आपण आपल्या पत्नीसाठी काहीही करायला तयार असतो. अगदी जीवना मरणाच्या शपथा वगैरे घेतल्या जातात. पण लग्नाच्या काही वर्षानंतर आपल्याला आपल्या पत्नीची किंमत राहत नाही. बरेच लोक नंतर पत्नीला पायाची वाहन समजू लागतात, त्यांचा पहिल्यासारखा सन्मान करत नाही. मग अशी माणसे आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही. मला असं वाटतं चाणक्यांनी त्यांच्या काळात पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुषांसाठी हे सांगितलं आहे. पण मी म्हणेल स्त्रीने सुद्धा आपला नवरा जसा आहे तसा ह्याच्यावर समाधानी पाहिजे, कारण दोघांना एकमेकांबरोबर पूर्ण आयुष्य घालवायचे असते. त्यामुळे पुरुषाने आणि स्त्रीने आपल्या जोडीदाराबद्दल समाधानी राहणे हेच आनंदी आयुष्याचे गुपित आहे. दुसरी गोष्ट, अन्न. माणसाने नेहमी त्याला 2 टाइम जे अन्न मिळते त्याच्यात समाधानी असावे. बरेच लोक अन्नाबद्दल तक्रार करत असतात, हे नको, ते नको, हेच पाहिजे, तेच पाहिजे. पण अशी माणसे अशा वागणुकीमुळे दुःखाला निमंत्रण देतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज भारतामध्ये 19 करोड लोक असे आहेत ज्यांना 2 टाइम नीट जेवायला सुद्धा मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला जर 2 टाइम व्यवस्थित जेवण मिळत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. तिसरी गोष्ट, कष्टाने मिळवलेले धन ह्याच्याबद्दल समाधानी राहणे. माणसाने जे कष्ट करून मिळवलेले धन आहे त्यात त्याने नेहमी समाधानी असावे. आज बऱ्याच लोकांना हाव सुटलेली असते. एक उदाहरण सांगतो. सुरुवातीला माणसाला असे वाटते एक 2 व्हीलर घ्यायला पाहिजे. 2 व्हीलर घेतल्यानंतर काही दिवसांनी त्याला असे वाटते 4 व्हीलर घ्यायला पाहिजे. 4 व्हीलर काही दिवस चालवल्यानंतर त्याला असं वाटतं अजून चांगल्या क्वालिटीची 4 व्हीलर घ्यायला पाहिजे. आता मी इथं असं म्हणत नाही की तुम्ही महत्वाकांक्षी नसावे. तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न केलेच पाहिजे. पण सध्या तुमच्याकडे जी गोष्ट आहे त्यात समाधान माना, देवाचे आभार माना. तुमच्याकडे जे काही धन तुम्ही कष्टाने कमवले आहे त्याच्याबद्दल समाधानी राहा आणि हाच आयुष्यभर सुखी आणि समाधानी राहण्याचा मंत्र आहे. मित्रांनो, या श्लोकाचा एक दुसरा भाग सुद्धा आहे ज्या चाणक्यांनी सांगितले आहे माणसाने कुठल्या गोष्टीत संतुष्ट असू नये, जेणेकरून तुम्हाला यश लवकर मिळेल. या व्हिडिओला 5000 लाईक्स भेटले तर मी दुसरा भाग बनवेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये मला सांगा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझी सर्व व्हिडिओज तुम्ही सर्वात आधी बघू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.